हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? सगळे छान आहात ना? मी पण मस्त आहे. अहो, आपले सगळ्यांना यश हवं असते आणि बरोबर पण आहे. आपल्याला सगळ्यांना आपण यशवंत व्हायला पाहिजे असं वाटते, कीर्तिवंत व्हायला पाहिजे असं वाटते. आणि हेत काही चूक नाहीये, उलट चांगला आहे. प्रत्येकाला असं वाटायला पाहिजे. आज मी तुम्हाला 100% गॅरंटीड काही टिप्स सांगणार आहे. ह्या तुम्ही फॉलो केल्या तर कुठलाही काम असो, अभ्यास असो, काही असो, तुम्ही यशवंत होणारच. त्यामुळे नीट लक्ष देऊन फक्त ऐकायचं नाही, आधी ऐकल्यावर त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं पण तेवढं महत्वाचं आहे. आणि आपल्यासारखंच आपलं मित्रपरिवार, आपले रिलेटिव्ह सगळे यशवंत होऊ देत म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा. हे बघा, लोकाला दिल्यावर आपलं आणि वाटते, हे कारण आहे. ते आता वेळ न वाया घालवता आपण काय काय गोष्टी करायच्या हे ठरवूया. पहिलं, आपले मनाला कायम पॉझिटिव्ह कमांड्स द्यायचे. पॉझिटिव्ह कमांड्स म्हणजे येस आय कॅन, मी करू शकतो. हो, ते मागचं काही आठवा, जिथे तुम्ही प्रयत्न केलात आणि तुम्हाला यश आलं. येस आय कॅन, मी करू शकते. त्यामुळे हे अगदी मन लावून आपले मनाला कमांड द्यायचा, येस मी करू शकते, मी करणार आहे. आणि नुसतं करणार आहेत नाहीये, हे मी भरपूर यश पण मिळवणार आहे. म्हणून पॉझिटिव्ह कमांड्स द्यायच्या. चुकून सुद्धा असं म्हणायचं नाही, अयो मला जमेल का जमणार नाही. नाही, मला जमणारच आहे. हे झालं पहिलं. हे बघा, आपल्या मनाला आपणच उभारी द्यायची. लोक देतील न देतील, लोकांवर अवलंबून राहायचंच नाहीये. आपण आपल्या मनाला उभारी दिली का नाही, आपण छान राहू शकतो आणि आपल्याला कोणावरही डिपेंड होऊन राहावं लागत नाही. आणि दुसरी गोष्ट, काही आपण करत असताना प्रॉब्लेम्स येतात, कोणालाही येतात. समस्या, अहो कोणाचंही आयुष्य असं नाहीये समस्या नाही म्हणून. तुम्हाला वाटते दुसऱ्याला नाही, मलाच का आहे, कित्येक वेळा म्हणतो आपण मलाच का आहे प्रॉब्लेम. असं नाहीये, प्रत्येकाला प्रॉब्लेम्स येतात. फक्त काय होते, प्रत्येक जण आपले परीनं ते सॉल्व करते. त्यामुळे काय करायचं, आपण आपलं माइंडसेट बदलायचं. हे प्रॉब्लेम्समुळे, हे चॅलेंजेसमुळे काय होते, मी आणि स्ट्रॉंग बनत जातो. एकदा बघा, एकदा तुम्ही जाता, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येतात, हे येतात, तुम्ही ते पार करून पुढे जाता. मग पुढच्या वेळेला तुम्ही घाबरता का ते प्रॉब्लेमला? नाहीये. त्यामुळे हे प्रॉब्लेम्स आपल्याला खूप शिकवून जातात. त्यामुळे काही प्रॉब्लेम आले तरी आपण ते प्रॉब्लेम सॉल्व करायचा आणि पुढे पुढे जात राहायचं. कीप ऑन मुव्हिंग ऑन. तिथे थांबायचं नाही, सोडूनही द्यायचं नाही, पुढे पुढे जात राहायचं. आणि आपण काही करताना आपल्याला लोकांना हँडल
करावं लागते. तेव्हा काय करायचं? मेन वी हॅव टू कीप अवर टंग अंडर कंट्रोल. आपली जीभ आपण आपले कंट्रोलवर ठेवायची. म्हणजे काय? कुठे बोलायचं, कसं बोलायचं हे आपण जरा समजून घ्यायचं. आणि जसं आपण आपलं घर स्वच्छ करतो, आंघोळ करून आपलं शरीर स्वच्छ करतो, तसं आपलं मन पण स्वच्छ करायचं. रोज 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 मन पण स्वच्छ करायचं. आणि एक मोठा रोग सोडायचा. लोक काय म्हणतील? लोक तुम्ही कसं बोललात तरी लोक नावं ठेवणारच. त्यामुळे तुम्ही लोकांना बिलकुल स्पेसच देऊ नका बोलायला. आणि तुम्हाला स्वतःला कधीच अंडर एस्टिमेट करू नका. लोक काही म्हणतील, पण स्वतःला बिलकुल अंडर एस्टिमेट करू नका. मला हे होणारच नाही, मला हे जमणारच नाही. नाही, स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका. अहो, कोणी ऑर्डिनरीतनच एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनतो. आता गांधीजी, त्यांना माहित होतं आधी मी एवढा मोठा राष्ट्रपिता बनीन असं. साधा सगळ्या लोकांसारखं ते पण लॉ शिकले आणि प्रॅक्टिस करायला गेले. साऊथ आफ्रिकेत ऑफिस थाटले. तिथे प्रॅक्टिस करता करता काय काय घडलं सगळं आपल्याला माहित आहे. तरी तेव्हा इन द बिगिनिंग लोक त्यांना नावं ठेवत होते. काय काय अपमान सोसावा लागला त्यांना, तरी ते घाबरले का? नाही. त्यांना स्वतःवर विश्वास होता. मी जे काही करतो तर योग्य तर करतो. त्यामुळे तुमचे स्वतःवर विश्वास ठेवा. लोक काहीही करू देत, काहीही बोलू देत, कसंही वागू देत. आपण आपलं पूर्वीचं हिस्ट्री काढून बघा. कितीतरी वेळेला लोक कशी वागलीत. आता सावित्रीबाई फुले मुलींना शिकवायला जात होत्या. लोकांनी त्यांच्यावर शेण फेकलं, माती फेकली, दगडं फेकलं, तरी त्या डगमगल्या का? नाही. स्वतःचे कामावर त्यांना माहित होतं जे काही मी करते ते योग्य आहे, चुकीचं नाहीये. त्यामुळे कायम स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःला कधीच अंडर एस्टिमेट करू नका. आणि मेन थिंग इज चांगले गुड हॅबिट्स डेव्हलप करा. आता गुड हॅबिट्स म्हणजे काय? पहिलं रीडिंग. रीडिंग अतिशय आवडीचं आहे बघा. तुम्हाला वाचायची आवड असली, तुम्हाला कुठे नेऊन फेकलं तरी तुम्ही बोर होणार नाही. तिथे फोनला रेंज नाही, अगदी पाऊस पडतोय, तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही, तरी तुम्ही बोर होणार नाही. का? म्हणजे तुमच्या बरोबर चांगलं वाचायला तुम्हाला पुस्तक आहे. त्यामुळे रीडिंग इज अ व्हेरी गुड हॅबिट. आणि हा लहानपणीपासून आपण आपल्या मुलात हा हॅबिट डेव्हलप करायला पाहिजे. एकदम मोठेपणी होत नाही. त्यामुळे लहानपणी आपण आईवडिलांनी आपण वाचत राहिलं की मुलं आपण होऊन वाचतात. त्यामुळे रीडिंग इज अ गुड हॅबिट. त्याच्याशिवाय गुड फूड हॅबिट्स, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. जंक फूड वगैरे कमी करा. चांगलं गरम घरात बनवलेलं अन्न खावा. योगा करा, मेडिटेशन करा. असे हे सगळे गुड हॅबिट्स.
एक्सरसाइज करा चांगलं. हे सगळे चांगले हॅबिट्स पण तुम्ही डेव्हलप करा. हे सगळे हॅबिट्स आपण डेव्हलपमेंट केले की काय होते, आपण फोकस करू शकतो. आपली फोकस करायची क्षमता वाढली की 100% तुम्हाला यश गॅरंटीड मिळते. करून तर बघा, मग मलाही कळवा. अच्छा, हॅव ए गुड डे.